मित्रांनो ही आहे बॉर्डर. पहिला थांबलो होतो पण घाट सेक्शन स्टार्ट केलं. खाली मस्त पाणी आहे. मित्रांनो आता 5:30 वाजले सकाळचे. ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. तयारी झाली आहे, फक्त आता निघायचं आहे. सो आज आपला सगळ्यात महत्त्वाचा दिवस असणार आहे. तो म्हणजे आज आपण क्रॉस करणार आहे नेपाळ बॉर्डर. आपण नेपाळमध्ये एंट्री करणार आहे. आज इथून नेपाळ आहे मला वाटतं 108 ते 110 किलोमीटर, ज्यासाठी आपल्याला जातील 2.5-3 तास. आणि फायनली मी डिसाईड केलं की सोनाली बॉर्डर करणं जाऊ, कारण की पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी काय ॲडव्हेंचर करायला नको. या साईडने बरेच लोक जातात आणि या साईडने रोड पण चांगला आहे, म्हणून येस सोनाली बॉर्डर करणं जातो. लवकर निघतो, बॅकपॅक करतो, चेन क्लीन करू आणि लगेच निघू. बाय. आत्ता वाजले 5:30. हे बघ इथं मागे सनराईज होतोय. 5:30ला सनराईज होईल असं एक्सपेक्ट केलं नव्हतं मी. त्या साईडला होईल नेपाळला असं वाटलं होतं, पण आत्ता ऑलमोस्ट रेडी आहे मी. हे आपल्या बॅगा ठेवला आहे, गाडीवर लोड करतो, लवकर निघतो. कारण की आपल्याला अजून ATMमधनं पैसे काढायचे, झेरॉक्स काढायचे. लवकरात लवकर सोनाली बॉर्डर क्रॉस करून आपल्याला पोखराला पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो येस, आज मजा येणार आहे. आज होणार आहे खरा ॲडव्हेंचर आजपासून. स्टे ट्यून. सुप्रभात मित्रांनो. सकाळी सकाळी मस्त सूर्यदेवताचं दर्शन झालं आहे. सो आत्ता 6 वाजले आणि हॉटेल कैलास इनमध्ये थांबलो होतो. काही चांगला एक्सपिरियन्स नव्हता, सर्विस पण काही चांगली नाही. सो आजचा आपला प्लॅन आहे बॉर्डर क्रॉसिंग. सो आज फायनली नेपाळ फर्स्ट इंटरनॅशनल राईड यावर. मागूनच आपण टाकायला पाहिजे होतं. अरे रे रे रे, रॉंग साईडने चाललो आहे सकाळी सकाळी. 5:30 वाजेला उठलो मी आणि 5:30 वाजेला सनराईज झालेला होता. एक्सपेक्ट केलं नव्हतं. तर आत्ता 6 वाजला आहे. मला वाटतं इथे ATM भेटली तर थोडी एक्स्ट्रा कॅश काढूया. काल मी पोहोचलो बरोबर 7 वाजेला. तो आज आत्ता आपण ज्या रूटने आलो होतो तिकडनंच चाललो आहे आपण. त्या साईडनेच बस्तीपासूनच आलो होतो आपण. सो इथून आलो होतो आपण राईटने, परत आपण जाणार राईटलाच. आपण आलो होतो आता त्या साईडलाच परत चाललो. हा एक गोरखपूर बायपास. गोरखपूर बायपासवरून आपण घेणार राईट आणि जाणार सर सोनाली बॉर्डर. 2.5 तास मला वाटतं लागेल सोनाली बॉर्डरला पोहोचायला, जे की आपल्याला दाखवतो 108 किलोमीटर. आणि 2.5 तासानंतर आपण एंट्री करणार नेपाळमध्ये. सो इंटरनॅशनल राईड आपली आज होईल सुरू. सो त्या अगोदर आपल्याला चेन टाईट करायची होती यार. लूज करायची होती. थोडं मला डाऊट वाटतं की चेन टाईट आहे. चेन लूज करूया. आणि आजचा प्लॅन आहे आपला पोखरा. इथून पोखराला मला तो 7-8 तास दाखवतो आहे. तिथून 5 ते 6 तास. बॉर्डर क्रॉसिंग आपली लवकर झाली तर पोखरा जाऊ शकतो आपण. सो मित्रांनो जवळपास आपण झालो आहे तर 45-46 किलोमीटर. आणि हा सडनली व्ह्यू लागला आहे आपल्याला. हे हिमाचल प्रदेशसारखं दिसतं आहे. उत्तराखंडला पण असेच मोठे मोठे झाड आहे. पण रॉंग साईडने चालतो आहे थोडं, कारण की मग अशी त्या साईडला जायलाच नव्हतं. लवकर कुठं मिळालं तर क्रॉस करतो. वा वा वा. अजून आहे आपल्याला जायचं 59 किलोमीटर. पुढच्या 10 ते 15 मिनटात आपली बॉर्डर क्रॉसिंग होऊन जाईल. नेपाळमध्ये एंट्री करू. ब्रेकफास्ट काय केला नाही, चहा पिला फक्त. आणि रोड चांगला आहे, म्हणजे अजूनपर्यंत तरी रोड चांगला लागला आहे. फक्त थोडे पॅचेसमध्ये खराब आहे. ते पण तिथं ब्रिजचं वगैरे काम चालू आहे, तिथंच खराब आहे. सो जवळपास आपला आज 4था दिवस आहे पुणे टू नेपाळ. म्हणजे नेपाळ अजून एंट्रीच करू. पण यार एक पण बायकरने भेटला आहे अजूनपर्यंत. एक सिंगल बायकरने भेटला मला इकडनं जाताना. तिकडनं तर थोडेफार दिसले मला, ते पण काल. बोललो होतो मी की रोड चांगला आहे खराब लागला नाही. आणि लगेच आपल्याला खराब रोड लागला आहे. अजून आपल्याला जायचं आहे 5 किलोमीटर. आणि ट्रकाची लाईन इथूनच चालू झाली आहे काय. सो आता कॉफी प्यायला थांबलो होतो आणि आपल्यासोबत झालं आहे कांड. काय अडकलं नाही ना, यायला वाचलो आपण.
याचं हे निघालं आणि बघा मित्रांनो किती मोठी समजा आपल्याला 4 किलोमीटर जायचं आहे. 4 किलोमीटरपासूनच पण थांबवलेलं काय आहे परमिट वगैरे किंवा यांची चेकिंग होईल का? ओके, त्यांचा टाईम असेल त्या टाईममध्ये यांना सोडतील. पण मला वाटतंय की मी आलो आहे रॉंग साईडला येऊन गेलो थोडं. या साईडला सगळे ट्रक लागलेले हायवेचं या साईडला सगळे ट्रक लागले होते त्यामुळे थोडा वेळ गेला आपला. सो आता बॉर्डर क्रॉसिंग होईल. आपले मेन टास्क म्हणजे बॉर्डर क्रॉसिंग, बनसार बनवायचं, रोड टॅक्स, मनी एक्सचेंज, एक सिम घ्यावं लागेल आपल्याला आणि सोनाली बॉर्डरच्या इथे ATM भेटलं तर ATMवर कॅश काढायचं. हे आहे आता बघूया आता कसं होतं आहे. इंडिया नेपाल बॉर्डर गेट आहे का? आगे से राईट. ओके ओके, सो फायनली वी आर हिअर गाईज. ह्याला कळालंच नाही माहिती की गेट आलं. सो इथं कुठेतरी चेकिंग करावी लागेल राईट साईडला. सो यार आपले ATM मधले कॅश काढायची राहिली. एंट्री करना पडेगा इथं. उधर जाके ना आपको जो सामान है स्कैनिंग करना है, फिर एंट्री करके निकल जाना है. ठीक है, आपको स्कि- इसका डिस्प्ले क्या है? ये तो मैप का है वो से. क्या कहाँ पे स्कैन करना पड़ेगा? करना पड़ेगा पूरा स्कैन. ये सामान स्कैन करना पड़ेगा. अरे बाप रे, गाड़ी इधर ही लगा दूँ यार. अभी ये एंट्री करा लेता हूँ. लेकर चेक होगा. हाँ वो कर लेता हूँ ना पहले गाड़ी के. सो अभी होईल आपलं सगळं लगेच चेक. कितना दिन के लिए जाना है? नेपाल अभी 10-12 दिन का है प्लान. परमिट होता है, बनवा दें. पहले एंट्री तो कर लूँ. एंट्री कर लेता हूँ. चल पे भाग. अरे अरे झगडो मत. सो मित्रांनो हे आहे बॉर्डर. इथं लगेच चेक होतं, सगळं स्कॅनिंग होतं. या साईडला इथं बघतोय इथं रोड टॅक्स आहे आणि इकडे या साईडला आपल्याला होईल बनसार काढावा लागेल. मित्रांनो आता जस्ट आपली बॅग चेक केली. फास्ट झालं पण बॅगला मला वाटलं वेळ लागेल. सो हे जे बघताय इथं बॅग चेकिंग होते. फक्त दोघं बॅगे ठेवले, स्कॅन केले मी, म्हणजे ओपन वगैरे करून काही नाही. सो आता आपल्याला काढायचं आहे बनसार आणि रोड टॅक्स. गाड़ी नंबर मोटरसाइकिल, गाड़ी नंबर, इंजन नंबर, चेसिस नंबर, 12 दिन. ठीक है, बस यही पेपर दिखाना अपने नेपाल में. मेरा नाम गलत डाल दिया ना. उससे नहीं, गाड़ी का नंबर है ना. नाम का फर्क नहीं है, आपका गाड़ी का नंबर है. गाड़ी नंबर, इंजन नंबर, चेसिस नंबर. यांनी आपल्याला बनसाल आणि ते काढून दिलं आहे दोघांनी. धन्यवाद भाई. हो आपण मजाक ले इथं नाही मजाक ले. सो इथं सिमचं काम केलं. बनसाल आणि रोड टॅक्स यांनीच काढून दिला आहे आणि सिम आपल्याला पडलं 350ला. करन्सी एक्सचेंज पण इथं गेली. यांनी काही चार्जेस वगैरे घेतलं नाही. तर करायचं असेल तर मला वाटतं हा फास्ट वे आहे तो इथं करायला. आपण आलो, मला वाटतं 8:30ला आलो असेल, 8:15 8:30ला. आत्ता झाले 9:15. सो कुठे आहे रस्ता, कुठून आहे? 2 मिनटं फक्त मी हे क्रॉस करतो आणि पूर्ण डिटेल देतो तुम्हाला की एक्झॅक्टली कसं काय आहे, काय केलं एवढ्या फास्टमध्ये. सो यार बनसार रोड टॅक्स काढला गेला. एनसेलचं सिम घेतलं, करन्सी एक्सचेंज झाली. फक्त मला वाटतं अर्धा तासात केलं आपण हे सगळं. कारण की एक मित्र बोलला होता की एजंट असतो, एजंट पकडायचा. ते 200 रुपये घेतात. फक्त कन्फर्म करून घ्यायचं 200 नेपाली की इंडियन करन्सी. इंडियनमध्ये 200 घेतात ते आणि ते रोड टॅक्स आणि बनसार आपल्याला काढून देतात. त्याचे काही एक्स्ट्रा ते घेत नाही. एक्स्ट्रा 200 रुपये लागतात फक्त, पण काम फास्ट होतं. परत तिथं करन्सी एक्सचेंज केली. करन्सीला पण चार्जेस लागले नाहीत. करन्सी मी एक्सचेंज केली जवळपास 19 ते 20 हजार, ज्याला आपल्याला 25 म्हणजे 30 हजार आपल्याला एकूण मिळाले जवळपास.
सगळे ते तिथलं पेमेंट वगैरे करून आपल्याजवळ आता 30,000 आहे. पुढे वाटलं तर आपण याला पोखराला काढू शकतो SBIच्या ATMवरनं. आणि आत्ता आपल्याला पुढे काही करायची गरज नाही आहे. आणि सिम कार्ड मला पडलं 350ला 7 दिवसासाठी अनलिमिटेड नेट. फक्त इथून इंडियाला आपण कॉलिंग करू शकत नाही. जे काय आपले कॉल असतील ते सगळं आपण व्हॉट्सअपला करू शकतो. आणि इथून आता 500 मीटरवर आपलं तो बॉर्डरचा गेट आहे, तो आहे. इकडे नेपाळचा झेंडा लागला आहे. सो फायनली इंटरनॅशनल राईट्स. सो आता चेन लूप नाही, चेन लूज करायची थोडीशी. हे बघा मित्रांनो, ही आहे ही ऑफिशियली. इथून आपण आता क्रॉस करणार नेपाळ. वा 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 वा. हे आहे नेपाळचं गेट. एक फोटो घेतो इथं आणि निघूया. 22 का लगेगा, 22 का. तो आत्ता जस्ट चेन टाईट करून घेतली, चेन लूज करून घेतली सॉरी. आणि काय ट्रॅफिक वगैरे नाही बघा ना, काय निवांत वाटतंय. निवांत आहे, ट्रॅफिक नाही आहे, भारी वाटतं. रोड पण चांगले ठेवले मेंटेन. घरं पण असे छोटे छोटे वेगळे ते ठेवले यार. मी एक्सप्लेन करू शकत नाही ही फिलिंग ॲक्च्युली. हे निवांत रोड आहे, आरामात जातो आहे. लोक डिसिप्लिनमध्ये. मी 2-3 सिग्नल जेवढे क्रॉस केले तेव्हा सिग्नल डिसिप्लिनमध्ये लोक थांबलेले होते. काय मजा येते, काय भारी वाटतं आहे माहिती का. काही फिलिंग वेगळी आहे. एकदम निवांत, नो ट्रॅफिक, काय नाही. अशी सवय नाही ना. आणि स्पेसिफिकली आपण पुणे आणि बँगलोर सिटीतले लोक आले तर त्यांना भारी वाटेल. कारण की त्या साईडला कंटिन्यू ट्रॅफिक असते. कुठं पण जा तुम्ही, आउटरला जा, इनरला जा. हे बघा सगळे थांबले. वर जे दिसत आहेत ते डोंगरांच्या रांगा दिसायला लागल्या आहे. सडनली अचानक गोप्रो, मला नाही वाटत गोप्रो शक्य नाही कॅप्चर करू शकतो. म्हणजे उंच उंच डोंगरांच्या रांगा दिसायला लागल्या आहे. म्हणजे पुढील 5 मिनटात आपण घाटांमध्ये जाणार. अजून काय पाहिजे. मला वाटतं ते फॉगी वातावरणमुळं पूर्ण काही दिसत नाही आहे. पण 5 ते 10 मिनटात आपण तिथंच असणार आहे. आता फक्त पेट्रोल बाकी आहे. इथं पेट्रोल पंप दिसतो आहे. पेट्रोल टाकून घेतो मी, नको रिस्क. कारण की परवाच्या दिवशी आपलं जर झालं त्याचा परत व्हायला नको. पेट्रोल जितना बैठेगा उतना. ये क्या UPI चलता है क्या इधर? हाँ UPI चलेगा? हाँ क्या, सही है. कितना रेट है? 200 लीटर. बहुत रेट है भाई. फिर 750 का कर दो, 800 का कर दो अभी. हे किती लिटर? 4 लिटर बसलं. 805 म्हणजे जो 500-550चं आपल्या. चलो आओ, थँक्यू. सो पेट्रोल इथं आहे यार बरंच महाग. 200 रुपये लिटर नेपाली. त्या घाटांमध्येच कुठेतरी मस्त ब्रेकफास्टला थांबू. इकडं थांबण्यापेक्षा. सो नेपाळमध्ये आता बरंच डिस्टन्स कवर केलं असेल मी, काय ते 20-30 किलोमीटर. इथं जास्त हॉर्न वाजत नाही लोक, काय माहिती. बघा आता हा चौक येईल ना इथं, बघा एवढं कोण हॉर्न वाजत नाही. हे बघा एकच वाजला. नाही तर आपण आपल्याकडे हॉर्नवर बसले असतात. मीच आत्ता म्हणजे ती बॉर्डरपासून इथपर्यंत आल्यापर्यंत मीच जास्त हॉर्न दिले. सवय लागली ना, आदत से मजबूर. इथं एवढे हॉर्न दाबणार नाही व्यवस्थित. हां हे बघा मित्रांनो, व्ह्यू बघा. व्ह्यू याच्यात किती व्ह्यू दिसतोय माहीत नाही, पण वा वा वा. सो पोखरा जायचं आहे. पोखरा आहे 157, तानसेन 40 किलोमीटर, नेपाळगंज 251 किलोमीटर असं आहे. आता बघूया आपण ब्रेकफास्टसाठी काहीतरी छान प्लेस बघू. पण घाट सेक्शन स्टार्ट केलं. सो इथं तर ट्रॅफिक लागली, पण व्ह्यू असले मिळायला लागले आहे ना फक्त 5 मिनटात. या साईडला मोठी दरी आहे आणि ब्ल्यू पाणी आहे. इथं कसलं तरी देवस्थान दिसतंय.
सिद्धपुरुष बोर्तरिको तपोभूमी आदिमानव. 5 मिनिटात आपल्याला असे रोड लागले आणि वन वे आहे का हा? ट्रॅफिक खूप आहे. ऑफ रोड लागला आहे इथंच. आत्ता जस्ट स्टार्ट केलं आहे आपण. रोड आता मला वाटतं असाच असेल खराब. फक्त टायर प्रेशर थोडं जास्त आहे असं वाटतंय मला. टायर प्रेशर कमी केलं ना चांगले ग्रिप मिळेल. टायर प्रेशर कारण की हायवेच्या हिशोबाने मी थोडे जास्त भरले होते. लगेज वगैरे पण होतं म्हणून. सो अजून इंडियन बायकर काय कोण दिसलं नाही मला. येताना पण नाही जाताना पण नाही. ओय दगड लागला यार. चेक करावं काय का. एक जोरात दगड आला. मोठा दगड होता. इंजनच्या खाली जोरात आदळला. चेक करायला थांबलो होतो पण वाटत नाही काही. आता ऐसाईज होय का अभी. सो हे काय झालं रिरूटिंग. तर रेंज गेली काय. अरे यार फक ऑफलाईन मॅप डाउनलोड करायला पाहिजे. एनसेल सिम घेतलं आहे पण बाहेर पुढे हे दुसऱ्या मोबाईलमध्ये मी डाउनलोड केलं आहे. आता पोखराला जाऊन सगळ्यात महत्त्वाचं मध्ये ऑफलाईन मॅप डाउनलोड करावा लागेल. रिस्क नको. नेटवर्क नसला ॲटलिस्ट काहीतरी चालेल. वरती का खाली. वरती काही काय मजा येते. हे आपण याला एंट्री करतो काश्मीर लडाख जाताना श्रीनगर साईडने. त्या साईडला जो सेम व्ह्यू आहे असे सेम. आणि अजून उत्तराखंडला पण सेम असेच मोठे मोठे झाडं दिसतात. सेम उत्तराखंड वाटतं यार. डोबान खोला पूल. ओके. बुटवल जे आहे बुटवलला जो हँगिंग ब्रिज आहे त्याच्यावरती बाईक आपण टाकू शकतो. तो ब्रिज जवळ असेल तर बघूया आपण प्रयत्न करूया. पण माझा पहिलं प्रेफरन्स आहे की पोखरा पोहोचू. पोखराला इव्हिनिंग नको रात्र नको व्हायला म्हणून थोडं फास्ट जातो आहे मी. पोखरापासून थोडं मग आपल्याला ॲडव्हेंचर चालू होणार आहे. तर मित्रांनो फायनली आपण नेपाळला एंट्री केली आहे. जेवणासाठी थांबलो आहे. स्माईल बघताय. जसं नेपाळ बॉर्डर क्रॉस केली ना तसं असं पूर्ण स्माईल आहे. तर आता जवळपास आपण 20-25 किलोमीटर कवर केले असेल. इथून 4 तासाचा रस्ता आहे आपल्या पोखरासाठी. मध्ये ऑफ रोड परत ऑफ रोड पण आहे. रोड चांगला पण आहे. तर आता इथं थांबलो आहे. पहिलं मील आहे आपल्या नेपाळमध्ये. मी खातो आहे इथं नेपाळी थाळी मागवलं आहे. हे रेस्टॉरंट आहे. ही आपली बाईक जी की फर्स्ट टाइम इंटरनॅशनल नेपाळला आली. हो गया ठीक आहे. सध्या आपलं जेवण रेडी आहे. जेवण करूया. ही मागवली ही नेपाळ थाली. हे भात डाळ आणि राईस. इंडिया महाराष्ट्र पुणे पासून आहे का? हो पुणेपासून. मी पण राहिलो होते मुंबईला. हो का. 7 दिवशी राहिले होते. तुमचं काय नाव. ते दादा भेटले ते मराठी माझं बोल. वैभव आहे. मी पण राहिले होते मुंबईपासून तेच म्हणून. हो का. तिकडं काय इकडेच आहे. तिथंच आता इथंच का. अरे तिकडं आता बंद केलं का. बंद केलं 2007 ला बंद केलं. हो का. इथून आता पोखराला किती वेळ लागतो. तुम्हाला बाईक पासून लागणार 5 तास लागणार आहे. 5 तास 4-5 तास. 5 तास लागणार. ऑनलाईन 4 तास टाकत. रोड कसा आहे. चांगला रोड आहे. रोडला काय म्हणजे रोडचं झालं आहे का. तीच रोड आहे. चांगला रोड आहे. ती रेस्टॉरंट होतं. जेवण केलं मस्तपैकी. नेपाळी थाळी जी की आपल्याला नेपाळी थाळी पडली 250ला. 280 रेट होता. 250 म्हणजे इंडियन म्हणजे 150-150 पर्यंत.
छास ताक पिला मस्तपैकी. आता आपल्याला इथून दाखवतं आहे जवळपास 4.25 तास, 130 किलोमीटर पोखरा. यार इकडं पण गरम होतं, टेम्परेचर पण इकडं पण सेमच आहे. तसं आपल्याकडे गरम होतं तसं सेमच गरम होतं. मला वाटलं इथं आता थोडं गार वातावरण व्हायला सुरुवात होईल, कारण की मी आता घाटात जवळपास येऊन गेलो आहे, 100च्या आसपास किलोमीटर येऊन गेलो आहे मी इकडं. तरी पण गरम होत आहे, चांगल्यापैकी गरम होत आहे. पोखराजवळ थोडंफार असेल मे बी, पण मला वाटतं पोखरापासून मुक्तिनाथला जाऊ ना त्या साईडला टेम्परेचर राहील, कारण की ते भरपूर वरती आहे. आणि आज आपल्याला मला वाटतं डायमॉक्स एक घेऊन टाकावी, डायमॉक्स घ्यायचं चाललं आहे. डायमॉक्स घेतो, रिस्क नको. मुक्तिनाथ किती याच्यावर ते बघितलं पाहिजे. आणि इकडे निवांत छोटे छोटे गाव आहे एकदम, काही ट्रॅफिक एवढी नाही आहे. स्टार्टिंगला ट्रॅफिक होती भरपूर. आता आपण आहे उपसा खोलापूर कोणता काली गंडकी ब्रिज, काली गंडकी ब्रिज. वा वा, लुक ॲट द व्ह्यू. ओ भाई वा, काय निळं मस्त पाणी आहे, मस्त वाईब. इथं आली आहे आता थोडी गारावा. इथं काहीतरी राम नदी धाम आहे खाली, राम नदी धाम. काय मस्त घर आहे इथं घर, मातीचे लाल मस्त कलर केले. इधर चेक करना पड़ेगा क्या? हैं? करना पड़ेगा. क्लिक नहीं से बस. जाना है अभी आज तो पोखरा जा रहा, कल मुक्तिनाथ वगैरह का प्लान है. मुक्तिनाथ के लिए परमिट बनाना पड़ेगा पोखरा में. चला, आपल्याला नेपाळ बॉर्डर जशी क्रॉस केली तर फर्स्ट टाईम लागला आपल्याला चेकपोस्ट, जे यांनी चेक केलं. मागे कुठे चेक नाही झालं, नाही तर मी बघितलं आहे की सारखं चेक होत राहता. आय डोंट नो काय रिझन आहे, पण आता जवळपास 100-150 किलोमीटर येऊन गेलो त्यानंतर चेक झालं आहे. रोड मस्त आहे मित्रांनो, अजून इथपर्यंत तरी रोड चांगले आहे. पुढचं आपल्याला माहीत नाही, पण इथपर्यंत छान रोड आहे, मस्त मजा करत करत चाललो आहे. आणि हाईट पण असं काही एकदम ड्रास्टिकली वाढत नाही आहे. पूर्ण जगा आहेत. मला वाटतं नेपाळ हे सगळ्यात मोठं हब असेल फॉर ट्रेकर्स बायकर्ससाठी. ट्रेकिंगसाठी तर भरपूर येतं. आणि जे हायेस्ट पीकमधले त्यातले टॉप 7 पीक इथलेच आहे. म्हणजे टोटल 10 का 11 पीक आहे जगात 7000पासून उंचीचे, त्यातल्या त्यात इथं 7 पीक आहे. माझ्या माहितीनुसार ऑब्व्हियसली एव्हरेस्ट आहे, लोटसे आहे, कांचनगंगा आहे, भाई थांब की अन्नपूर्णा रेंज आहे. अजून काय यार, अजून आहेत 2-3 बकालू वगैरे आहे. असे टोटल 7 पीक याला. आणि अन्नपूर्णा रेंजमध्ये मला वाटतं मनांगला जातो आपण तेव्हा अन्नपूर्णा रेंज दिसते. मे बी आपण त्या साईडला जाणार आहे तेव्हा मला वाटतं सगळेच पीक आपल्याला दिसतील. तर बघत जाऊया. माझा प्लॅन पण झाला आहे, म्हणजे पुढे कधीतरी भविष्यात आपल्याला वेळ मिळाला किंवा नशिबात असलं तर माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करायचं आहे. माउंट एव्हरेस्ट असे आहेत अजून 2-3 प्लॅन हे केलेत. लद्दाखला अप्पर मस्तांग एक आहे, त्या परत नशीब असलं तर अप्पर मस्तांग करूया आपण 100%. अप्पर मस्तांगचा तर करू पुढच्या 1-2 वर्षातच. यावेळेस थोडा टाईम नाही तेवढा, आणि ऑब्वियसली ते अप्पर मस्तांगला परमिटला वेळ पण जातो आणि बरंच कॉस्ट आहे. मला वाटतं काहीतरी $50 समथिंग काहीतरी आपल्या पूर्ण ट्रिपचं बजेटच चाललं जाईल तिथं. सो म्हणून अप्पर मस्तांग नंतरसाठी ठेवू. आता माझा प्लॅन चालला आहे पोखरा, मुक्तिनाथ वगैरे, पुढे मनांग, काठमांडू आणि पशुपतीनाथ वगैरे बघूया. जितकं होईल तितकं. आपण 12 दिवसाचा बनसर काढला आहे, त्यानुसार करूया राईड. एन्जॉय. बराबर 25 करना है भैया, बराबर 25. और ज़्यादा मत रखना. कहाँ के?
मोतिहारी जिला कौन सा राज्य? यूपी एंड बिहार। बिहार। अच्छा, हम महाराष्ट्र। क्या करते हो यहाँ पे? हमारा गैरेज इधर है। गैरेज है क्या? चलो अच्छा है। चलो आओ। हवा भरून घेतली. हवा मला जास्त वाटत होती कमी होती. सो पुढे 25, मागे 30. पुढे होती 20, मागे होती 30. तर 25-30 करून घेतली आता. 20-25 होती, आता 25-30 केली. आता आपल्या फक्त राहिले 63 किलोमीटर पोखरा. आपल्या आता बाईकचे बरोबर 2000 किलोमीटर कंप्लीट झाले फ्रॉम होम. 2000 किलोमीटर गाडीवर येऊन गेलो यार. नॉट जोक. सो पहिले 1700-1800 किलोमीटरचं पूर्ण हायवेला चालली आणि आत्ता आलो आहे हे. आता सगळं आता इथून पुढे तर सगळं घाट होणार आहे. पण फक्त माझ्या बाईकच्या भरोश्यावर मी इथपर्यंत येऊन गेलो आहे. दिस इज नॉट जोक. बाईक आणि मी बाईकवर ट्रस्ट येऊन एवढं 2000 किलोमीटर लांब येणं मला नाही वाटत ही पण सोपी गोष्ट आहे. आणि पुढे तर अजून करी टेस्ट होणार आहे. पण बाईकने मला इम्प्रेस केलं आहे आत्तापर्यंत जेवढं चालवलं आहे. आणली आहे इम्प्रेस. कारण की मी कंटिन्यू हायवेला पण 80-90 पर्यंत चालवली आहे. 90च्या पुढे काही गेलोच नाही. कारण की सेफ 80-90 तेव्हा कम्फर्टेबल वाटतं मला या बाईकवर. ॲक्च्युली 90च्या पुढे मला नाही वाटत की ही बाईक जास्त खेचली पाहिजे. सो यार लद्दाख राईड केली मी, स्पिती राईड केली. पण आता हळूहळू बाईकवर कॉन्फिडन्स मला चांगल्यापैकी बसला आहे आता की किती कॅपेबल आहे यार काही. कारण की ही काही 400-500 cc बाईक पण नाही यार, फक्त 200 cc आहे. त्यात आपण एवढी टुरिंग करू शकतो. लद्दाख, स्पिती, लाईक ही राईड पूर्ण आपली सक्सेसफुल झाली तर नेपाळ, मनांग, मुक्तीनाथ, अजून आपण बघूया काय स्पॉट असतील ते. सो भाई दिस इज क्रेझी. एकदम क्रेझी ॲडव्हेंचर होणार आहे. स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून. सो मी आणि आपली ही एक्सपल्स दोघंजण निघालो आहे आपण लाईफमधला लॉंगेस्ट ॲडव्हेंचर आणि फर्स्ट इंटरनॅशनल राईडसाठी. कीप सपोर्टिंग, कीप लविंग. मित्रांनो आत्ता जवळपास वाजले 3:15. पोखराला पोहोचलो आहे. म्हणजे पोखरामध्ये जस्ट एंट्री केली आहे. इथून पोखरा आहे 4-5 किलोमीटर. या साईडला इथं थांबलो आहे कॉफी प्यायला. पोरं मस्त कॅरम खेळत आहे. सो अजून 5-10 मिनटात तर पोहोचून जाऊ. फक्त थोडं फ्रेश होण्यासाठी कॉफी पितो आहे. आपल्या गाडीचे हाल बघा. वेदर बघा इथलं काय क्लिअर आहे. क्रिस्टल क्लिअर दिसतंय पूर्ण हे बघा. सो कॉफी पिऊ 5 मिनटं थांबतो आणि लगेच निघू. हॉटेलवर रूम करायचं आहे. बाईक बघा इथं याच टाईपच्या बाईक जास्त भेटतील तुम्हाला. पुढे बघू आपण इथून. यार पण इथले रोड्स बघा ना किती क्लीन आहे. रोड्स क्लीन आहे. घरं वगैरे आता घरं पण भारी आहे. सेम मी नेपाळमध्ये एंट्री केल्या जसं दिसलं होतं ना सेम त्या टाईपमध्ये एकदम क्लीन आहे. रोडच्या साईडला घाण नाही. हा बघा स्ट्रीट बनवला आहे. सो हेच कॉफी पिऊ आणि लगेच निघू. बाय बाय. त्यामध्ये थोडा चेंज आहे. सो आत्ता मी जातो आहे रूमसाठी न जाता. आता वाजले 4 आणि मी जातो आहे परमिट काढायला. आज परमिट काढून घेतो म्हणजे उद्या थोडं अर्ली मॉर्निंग लवकर निघता येईल आपल्याला. नाही तर इथं 10 वाजेला ऑफिस ओपन होतं. आणि जे ऑफिसचं नाव आहे ACAP टाकलं ना तुम्ही तर तुम्हाला लगेच दाखवेल अन्नपूर्णा कन्झर्वेशन्स परमिट असं म्हणून आहे. सो इथून फक्त 3-4 मिनटं दाखवत होता. 5 वाजेला बंद होतं. सो बंद होण्या अगोदर आज परमिट मिळालं तर स्टे घेऊन उद्या लवकर निघता येईल. सो मी तर एक दिवस काही करणार नव्हतो पण एवढं फटी वगैरे काय जाणवत नाही. सो आज उद्या आपण निघू शकतो ना मुक्तीनाथला आरामात. सो इथून एक रूट आहे तो सिमिलर ETA दाखवतो आहे. लेट्स गो. मित्रांनो आपलं परमिट काढलं गेलं आहे. हे माझ्या मागच्या साईडला जे बघतायत हे इथं परमिट बोलतं ACAP. 1000 रुपये गेले. काय डिटेल ऑनलाईनच भरायला लावतात ते. जे
फक्त आधार कार्ड लागतो आणि आपली आधार कार्डचा नंबर टाकावा लागतो, डिटेल्स टाकावं लागते. 5 मिनटात होऊन जातं. आणि या परमिटला लिमिट नाही आहे, फक्त एक वेळा चेक केलं जातं, त्यानंतर ते एक्सपायर होऊन जातं. आणि इथून मनांगचं पण काढता येतं, पण मी फक्त मुक्तीनाथचं काढलं आहे, मुस्तांगचं. ते बघू आपण नंतर कारण की मुक्तीनाथून रिटर्न आपल्याला इथं जायचं आहे. इथं आल्यानंतर मग जाताना परत मनांगचं परमिट काढतो, किंवा ऑन द वे आपण जातो ना मनांग जाताना खुदी म्हणून एक लागतं, तिथं पण परमिट काढता येतं. तर आता आपलं परमिटचं झालं आहे, लवकर येण्याचा हा एक फायदा आहे. तर परमिट घेतो, आता हॉटेल बुक करतो, स्टे करतो, आज थोडा आराम करतो आणि उद्या निघू आपण 6-7 वाजेपर्यंत. परमिट काढलं, हे लोकेशन आहे, हे जे समोर जे काचेची बिल्डिंग दिसतं आहे इथं आपल्याला परमिट मिळतं. तिकडं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काय अलाउड नाही. सो इकडे एक हॉटेल बघितलं आहे मी, त्या हॉटेलला चाललो आहे 2-3 किलोमीटरवरती. सो यार पेट्रोल मिळालं तर पेट्रोल भरून घेऊ. ओके, सो मला वाटतं हे हॉटेल इकडं लेक साईड हे बघा एक निवांत फिरत आहे. सॉरी. सो सगळे थांबले होते, लोक क्रॉसिंग करत होते, मीच तोडलं. शिट, सवय नाही ना असल्या गोष्टींची म्हणून. बघा मित्रांनो कसे निवांत सायकलिंग करतायत, किती क्लीन आहे. बघा किती क्लीन, व्यवस्थित, डिसिप्लिनमध्ये. थोडा आता आपण पण डिसिप्लिनमध्ये. ओके, आपण चुकलो काय रस्ता. या ट्रिपमध्ये पहिल्यांदा इंडियन थाळी खाताना 4 दिवसापासून खाल्ली नव्हती मित्रांनो, तर आज मस्तपैकी इंडियन थाळी खाऊ. गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आत्ता जवळपास बरोबर वाजले 9. जेवण केलं मी, जेवण वगैरे केलं, आलो पोखराला. मी 4 वाजेला बरोबर पोचून गेलो होतो, 4ला डॉट पोचलो होतो. आणि 4ला पोचल्यानंतर मी सगळ्यात पहिले रूम न करता मी परमिटसाठी गेलो. उद्या मला वाटलं मुक्तीनाथला निघू म्हणून मी परमिट घेतलं. परमिट लागतं आपल्याला ACAP म्हणजे अन्नपूर्णा कन्झर्वेशन एरिया परमिट लागतो. तो 1000 नेपाली जातात, म्हणजे आपले 625. त्या परमिटचं असं डेडलाईन काय नसते, फक्त एक वेळा यूज केला आपण, एक वेळा गेलो तिथं चेक झालं, तो एक्सपायर होतो, तर त्याला टेंटेटिव्ह डेडलाईन टाकावं लागते. मी टाकले उद्याचा दिवस आणि 15ला एक्सपायर्ड टाकलं. सो आपल्यालाच स्कॅन करावं लागतं ऑनलाईन, तो फॉर्म भरावा लागतो, त्याला 5 मिनटं लागतं, 5 मिनटात होऊन जातं. तर तिथं पण काही प्रॉब्लेम नाही. आणि गोरखपूर टू नेपाळ 2.5 तास लागले आपल्याला. नेपाळला माझं सगळ्यात भारी म्हणजे 30 मिनटात मी बॉर्डर क्रॉस केली. 30 मिनटात मी रोड परमिट, रोड टॅक्स आणि बन्सार काढलं. त्यानंतर करन्सी एक्सचेंज केली आणि सिम पण घेतलं तिथं, फक्त 30 मिनटात. तर मी ट्रिक सांगतो तुम्हाला, तुम्ही येत असाल ना तर तिथं एजंट असतात, ते 200 रुपये घेतात, 200 रुपये पे करायचे. 15 ते 20 मिनटात ते आपल्याला रोड टॅक्स आणि बन्सार काढून देतात. आणि त्यांचं तिथं ऑफिस असतं, ऑफिसमध्ये गेलं ना सिम कार्ड भेटून जातं. सिम कार्ड मला पडलं 350ला, की 350ला त्याला 7 दिवस अनलिमिटेड नेट आहे. पण आपण इथून इंडियाला लँडलाईन तो साधा कॉल नाही करू शकत, व्हॉट्सअप कॉल करू शकतो आपण. नेपाळमध्येच आपल्याला कॉल करायचा असेल तर नेपाळचं सिम आपण करू शकतो. आणि दुसरं बन्साल पर डे 200 रुपये नेपाली, आणि रोड टॅक्स पण सेम आहे. तर मी तसं 12 दिवसाचा काढला आहे, मला गेले 4,800. आणि इंडियन काउंट केलं तर 3600 रुपये, आणि त्यांना 200 रुपये दिले आणि 100. तिथंच मी करन्सी एक्सचेंज केली. मी 19,000 पे केले, 19,000 दिले, त्यांनी मला रिटर्न दिले 25,000. तर जवळपास आपल्याकडे 25,000 कॅश ठेवली मी. आणि इथं बऱ्याच ठिकाणी UPI चालतं, UPIचा वापर करू शकता तुम्ही. त्यानंतर करन्सीला काही एक्स्ट्रा चार्जेस द्यावं लागलं नाही. तर गोरखपूर टू सोनाली बॉर्डर 2-2.5 तासात पोहोचलो. तर रोड पूर्ण चांगला झाला आहे, थोडं फक्त जिथं ब्रिजचं काम चालू आहे तिथं खराब आहे. सेम नेपाळ बॉर्डर टू पोखरा रोड एकदम चांगला आहे, कुठंच काही खराब नाही, आरामात तुम्ही येऊ शकता. फक्त घाटाचा रोड आहे पूर्ण, ते मजा येते. सो इथले लोक काय हंबल आहेत आणि जेन्युइन आहे माहिती आहे काय इथले लोक. मी सांगतो, तुम्ही
प्लॅन करत असाल ना तर नेपाळ पोखरा प्लॅन करा. तर उद्या आपला प्लॅन आहे मुक्तिनाथ ऑब्वियसली. तर उद्या 6-7च्या आसपास निघायचा प्रयत्न आहे. तर बघू, आपले चेन लूप पण घ्यायचं आहे. तर आजचा दिवस एकदम भारी होता, कारण की मागचे 3 ते 4 दिवस कंटिन्यू हायवेवर चालून खरं सांगतो लिटरली मी बोर झालो होतो. म्हणून आज जसा घाट लागला, जसं बॉर्डर क्रॉस केली तसा पूर्ण एनर्जी आली. म्हणजे मी सांगू शकत नाही, एवढा खुश झालो होतो मी बॉर्डर क्रॉस केल्यानंतर. आता उद्याचा दिवस असणार आहे आपला ॲडव्हेंचर. उद्या मजा येणार आहे. उद्या मे बी एक स्टे घ्यायचं चाललं आहे माझं, जोमसुमला स्टे घेऊ. परवा अर्ली मॉर्निंग मुक्तिनाथचं दर्शन घेऊ आणि लगेच रिटर्न टू पोखरा. सो येस, ऑलमोस्ट आता 9 वाजले. डेटा बॅकअप वगैरे सगळं करून टाकलं आहे आता मी. एक 5-10 मिनटं उद्याचा रूटचं बघतो आणि भेटू उद्या सकाळी.